आता तुम्ही म्हणाले या जाती भीती हे गठ्ठा मतदानासाठी केलेलं भांडवल आहे, याच्यात काही तथ्य नाही. खालच्यांची लावून द्यायची आणि वरच्यांनी सत्ता बघायची, ते काय एवढं मजा नाही. खालच्यांनी उठपल डांबरी यायचं काम नाही. काही झालं का मोर्चा, तुम्हाला वड्या नाल्याला जागा नाही का मोर्चा काढाय, काही झालं का डांबरी. हा भांडणं तुमचे आणि टपरे पेटवा गरीबाच्या. आंदोलन करणाऱ्यांनी मोर्चे काढणाऱ्यांनी डांबरीला येऊ नये. तुम्हाला ज्याच्याशी डोकं लावायचं त्याच्या घरी जा. इथं गरीबाची दुकानं बंद ठोन, टपऱ्या बंद ठोन, तुम्ही डांबरी हातपाय पसरून बसा. काला गरीबाला तकलीफ. भाजी बंद, दारू चालू, दूध बंद, मोकळे कापायचा सपाटा चालू. काय करता तुम्ही ना. दे पिटून टपऱ्या गरीबाच्या. मोठ्यांची दाबे रातभर चालू, पुढून बंद मागून चालू. आणि तकलीफ कोणाला द्यायची, गरीबाला. आणि आतापर्यंत समाजात त्रास कोणाला झाला, गरीबाला. आणि 5 मोर्चा काढणार आहे जायचं बाजूला, दुसरेच गरीबाची पोरं टाका गाडीत, चला जेलमध्ये बसा 3 महिने, जामीन नाही मोर्चा. पुढारी बसले धाब्याहून, आम्ही गेलो जेलमध्ये. तुम्हाला अशी लाजबीज नाही वाटत का आपण काय करतोय. तुम्हाला काय आता माया पुढे बसलं का, खरंय खरंय खरंय, मी निघून गेलो का, धंदा आहे त्यांच्या, ठोकली आमच्या, चालले घरी. समाज लाचार झालाय महाराज. समाज आज लाचार झाला. 100 रुपये घेऊन मतदान करणारी माणसं ती काय लायकीची आहेत का. ते आता उगाच कडक कपडे घालून निंडा, त्यात खऱ्याची आई मिली. खरी काय झाले, खऱ्याची आई मिली. आता आमच्यासारख्याचं थोडं खरं येतंय जोंबात, नाही तर हे शिवाजी संभाजीचं रक्त आहे, झाशीच्या राणीचं नाही बाई होळकरचं रक्त आहे, हे बाजीप्रभू देशपांडेचं शिवाजी संभाजीचं रक्त आहे. हे मतदानाचे पैसे घेईल का, घेईल का. एक झाशीची राणी झाली तर तिने धर्म टिकवला, एक जिजाबाई झाली तर तिने शिवाजी बनवला, एक ज्ञानोबा झाले तर आई जगाची आई झाले, एक तुकाराम महाराज झाले तर जगद्गुरू झाले. त्या राज्यात आपण जन्माला लावलोय. आपण 100 रुपये घेऊन मतदान करतो म्हणजे आपण लाज आहेत का आपल्याला. विकास एकच चड्डी आतली, तिला उवा झाल्या गारमाटानं खाजीत हिंडतो. विकासात्मक धोरणं, काय धोरणं खाजीत. कामं करायचे सोडून द्यायचं, बोंबलं हिंडायचं सुस्त कोणाच्या तरी मागायला, ते नाही चालत महाराज. आता पहिले दिवस राहिलं नाही. तरुण पोरं ध्यानात ठेवा, तुम्हाला बाकीची मंडळी फक्त वापरून घेणार आणि सोडून देणार. तुम्हाला वाटतं आम्हाला लय मान आहे ना, आम्ही युवक कार्यकर्ते ना, आम्ही टीओवर आलो, मराल 15 वर्षापूर्वी मोर्चे काढणं, दंगली करणं, आंदोलन करणं सोपं होतं. 2018ला नाही. पोलीस यंत्रणा कडक झाली. पोलीस आता पहिल्यापेक्षा नंबर 1चं काम चालू आहे सध्या. दंगल झाल्यावर सापडत्यात. बस गाडीत बस. तुम्हाला जायला मला माहीतच नाही. बस एक गावाला गेलो तर त्याला माहीतच नाही दंगल झाली. बस गाडीत. तुम्हाला मी आताच उतरलो, आता ह्या गाडीत बस. चाल. एक संडासला गेलो तर डबड्या सगळं नाही आलं. बस गाडीत. कारण सांगतो पोरांनो, 80% जनता CC कॅमेऱ्यात आहे. आणि 100% लोकांका मोबाईल आहे. मोबाईलच्या क्लिपमध्ये जर कधी तुम्ही टपरी पेटवताना आणि गाडी पेटवताना दिसले, अशी खुटी गुतन, खुटा उपटन पण खुटी निघायची नाही. तुम्हाला वाटतं हे नाही. तुम्हाला वाटतं आम्ही 2-4 दिवस पुढारी झालो ना, आमच्या मागं लोक होते ना, आम्ही टपरे पेटवले ना, आम्ही 2-4 दिवस टीव्हीला आलो, मोबाईल आलो. 3 महिने जामीन नाहीये. आता जर सापडले तर किती महिने, 3 महिने पैसे भरून जामीन नाही. पुढचं ऐकायचं का, मेंदूच बंद होईल तुमचा. मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. आणि 30 वर्ष 40 वर्ष केस मिटत नाही. मराल हातानं भंगरियो. तुम्हाला वाटतं हे नाही. तुमच्यापैकी कोणी गुतेला असेल दंगली तर त्याला विचारा ना कसं काय.
त्याला फक्त म्हणा ना उद्या मोर्चा आहे, मी गावाला चाललो भाऊ, त्या मोर्चाला आग लावतो. बाई पहिलीच खोटी उपटानं तर दुसरी कुठं ठोकून. आज अमेरिकेला जायला पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म भरावा लागतो. आता जाता येत नाही. 15 वर्षापूर्वी आपला माणूस सहजपणे धोत्र्याचा माणूस अमेरिकेला जाऊन यायचा. आज नाही. कुणाक जायचंय, किती दिवस राहते, डिटेल माहिती लागते. सरपंच व्हायला 3 किलो कागद लागत आहेत आता. हो 3 किलो 6 महिने नुसते कागदच गोळा करा. साडूचन मेवण्याचन जावयाचन तो आजा कोणता तुझी आजी कोणती, नक्की तीच आजी आहे का, ती लय कुठाने. हो विमानानं प्रवास करायला सुद्धा पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागतो आता. मोठ्या शहरात जर हॉटेलमध्ये वेटर ठेवायचा असेल तर त्याचा पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागतो. शहरामध्ये तुम्हाला फ्लॅट भाड्यानं द्यायचा आहे, पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागतो. आता पहिले दिवस नाही, अजून 2 वर्षानं बायको जरी करायची ठरली, पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म. या अवलाद कुठं गुतेले का नाही, फोडा सुपारी. गुतलाय का, फोडू नका सुपारी. का त्या पोरीला पोरच होऊ शकत नाही का, हा कायम तारखेला जाणार, पोर होणार का वा. तुम्ही हातानं झटे करू नका. हे भंगरी बुंगरी 10वी 12वीचे याडपट बेवडे बावडे जरा नीट आहे का. मराल नालाय को, अय दरिद्र हो मराल. हा मिशा काढल्या म्हणजे तू काय पंडित झाला काय. ईडी अवलाद नाही तर 9,000चा मोबाईल हातात आणि आतली चड्डी नाही, चैन उघडी ना तो नाही मोकळा. काही रेंज मध्ये मराल. आणि सांगा हा विनोद आहे का, विनोद हा. हे बरे हा, जा जा जा, उठ 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 जा, येऊ नका परत, जा 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 जा, जाय पटकन. हा हे इंद्रिकाचं कीर्तन आहे बघ. हे काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य. आपल्या तोंडातलं वाक्य फक्त बाहेर पडलं ना ते कवाय खरंच, कानाला वाईट. पोरं संपली 25%, संपलीत का नाही सांगा. या 4 वर्षात बाप पोरांचे खांदेकरी झालेत. वैशाख महिन्यामध्ये लग्न झालेल्या पुरी आषाढात घटस्फोटी झाल्यात. काही बापांचे कर्ज फिटले नाही, तेच पुरी टाकून दिल्यात. यानं निघलं जावाई. मराल मराल. जरा सावध व्हा. आणि माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज उलथ द्या, मरू दे तिकडं. महाराज कीर्तन संपल्यावर का मरण. पण तुमचा मुलगा म्हणून ऐका, तुमचा मित्र म्हणून ऐका. तुम्हाला आता वाईट वाटेल, पण एक दिवस फायद्याचंच ठरल. तुम्हाला आता वाईट वाटेल, आमचा पोरं म्हणतील बा आम्हाला महाराजाला आम्ही वागतो हे पावत नाही, आम्ही त्याच्यातून गेलोय. नमुन्यावारी माराल. आता हे फुगत आईबापांनी थोडं कमवून ठेवलंय म्हणून तुमची मजा आहे. काय स्वतःची दानत आहे तुमची पोट भरायची. काय काय आहे तुमच्याकडं. आज आयुष्यभर त्या शेतकऱ्यांना बिचाऱ्यांना दुष्काळ सहन करून तुम्हाला मोठं केलंय. काय तुमची दानत आहे पोट भरायची. कीर्तनातला कोणताही दारू प्यानारा पोरे असेल कोणताही, त्याला म्हणा फक्त तो आईन बाप मरू दे, तू फक्त 8 दिवस तुझ्या भाऊजाईच्या हाताखाली फुकाट खाय, 12 महिने मी सांभाळतो तुला. खा फक्त, सांभाळेल का भाऊजाई. आणि मग 22 वर्ष त्या बिचाऱ्या धोत्रावाल्या शेतकऱ्यांना कसं सांभाळलं. लाजाने वाटते का आपल्याला. 11वीचं नाही 9वीचं क्वार्टर पेत, 9वीचं 15ची अवलाद एवढी एवढी क्वार्टर आणते ते. असं टाईट पाहतोय बापा कधी, आणि ते बापालाच म्हणते तुझंच कमी तुझंच कमी. मग तुझ्यातून माझ्या तेवढा फरक कसा बा. 9वीचं 11वीचं म्हणतंय बापाला. काय केलंय माझ्यासाठी. बापाने केलं ते सांगायचं का. बाप म्हणला मारली झकम्या. काय केलं तुम्ही. कॉलेजचं पोरग दारू प्याताना बापाच्या नावाची चीअर करते, दत्तू पाटील की जय हो, मग प्याते. जरा सावध व्हा आणि सांगा हा विनोद आहे का. मी मरण ना महाराज. हे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपलीच आठवण येईल. ध्यानात ठेवा. तुम्ही आता जरी ही 10वी 12वीची अवलाद आवरली नाही, एक दिवस तुम्ही समाजात बरबाद भजून जगाल. ध्यानात ठेवा. 4 वर्ष शेतकरी भयान दुष्काळानं पिडलाय. त्याच्या दारातली गाय गेली ह्या वर्षी. गाय
आज निम्म्या रात्री शेतकरी गोठ्यात गेला तर त्याची गाय उठून उभी राहत होती, एवढं प्रेम त्यानं गायीवर केलंय. यावर्षी दुष्काळ फक्त दोघं भोगू राहिलेत, शेतकरी त्याच्या दारातली जनावर. तिसरा कोणला दुष्काळ आहे? काय आला दुष्काळ आलाय मरायला? काय नोकरीवाल्यांना रोग झालाय? काय आम्हाला रोग झालाय? काय त्या दुष्काळाला? हलक्या हाती 3 आहेत रोज. 2-4 दिवस तर 4-4 होते. काल 4, परवा 4, आता तरी 3 आहेत. आज उद्या 2-4 दिवस पुन्हा 4-4. काय दुष्काळ पडलाय आम्हाला? उगाच दुष्काळाचा ठापा आणायचा. मग दुष्काळ पडला मग काय कोणी दारू सोडली काय? दुष्काळ पडला मग काय गावातल्या जुगारी बंद झाल्यात काय? दुष्काळ पडला मग ग्रामपंचायती विनोर झाल्यात का? पैशाला उता आलाय का आता दुष्काळ? सभेला खर्च 3 लाख का आता दुष्काळ? पुढाऱ्याच्या वाढदिवसाला 6 लाखाच्या लावण्या का आता दुष्काळ रे? 6 डझन केळं वाटेत पेपरला बातमी, वाढदिवसाला फळ वाटप. अरे 6 डझन केळं होती, त्याच्यात कार्यकर्त्यांनीच 5 डझन खाल्ली. लोकांना काय केळं देतो? एकच डझन शिल्लक राहिले, लोकांना देतो काय? एकच म्हाताऱ्याच्या अंगावर शाल टाकली, गरिबांना वस्त्रदान, लबाड्या कमी करा. त्याचं काय आलंय महाराज? फक्त खऱ्याची आई नेली. आणि आजची लोक फक्त प्रसिद्धीसाठी जगात येत नाही तर काय गरज आहे? काय गरज आहे? अय पोरांनो, ध्यानात राहिलं ना, कोणच जाऊ नका. आमच्या टोळीचे मेंबर व्हा, मरेपर्यंत फुकाट खा. तुम्ही आमच्याकडे या पोरांनो. आणि आमच्या टोळीचे जर सभासद झाले पोरांनो तर तुम्ही श्रीमंत होणार नाही, पण सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. सुखी तुम्ही बंगला नाही बांधणार, गाडी नाही घेणार, पण 2 टाइम खाऊन पिऊन समाधानानं झोपाल. समाजात तुमची किंमत राहील. 35-40 रुपयाची 90 प्याता लग्नात तुम्ही, पण 72,000चे घोडे सोडितात लोक तुम्हाला. दारू पितो 35चे, पण घोडा लावून घेतो 72चा. लय वाईट बोलायच्यात लोक तुम्हाला. वाईट कचाकच घोडे लावितात लग्नात लोक तुम्हाला. कचा लगामा सगट. पण तुम्ही निर्लज्ज झाले. सावध व्हा भाऊ. मरा आलं, बायका मिळालं, 35-35चे झालेत. काही रेंज गेली, व्हायरस आला. व्हायरस जोडीदारांचे ऑपरेशन झाले आगडी. तसाच 42 पोरी पाहिल्या, एका पोऱ्यानं नाही पसंत केल्या. त्याला एक माझ्यासारखा भेटला, म्हणला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन, पण याला द्यायची नाही. का द्यायची नाही? तर हा पाहिला, मला पाहिला आलता. यांचं काय घेऊन बसले? मराड रे मराड. तुम्हाला आता वाटतं आम्ही लय मजा आणतोय? अरण्याला आग लागली, अरण्याला आग लागली तर हरणाला पळून जावा सांगा लागत नाही. फुलामधला मकरंद संपला की भुंग्याला उडून जावा सावा लागत नाही. तुमचा खिस्सा रिकामा झाला का जग तुमचं दुश्मन झालं. बस फक्त तुमचं फॉर्म भरायला अख्खं गाव, प्रचाराला अख्खं गाव, रस्सा प्यायला अख्खं गाव. उमेदवार पडला, एकटा घरी आला. कार्यकर्ते गायब. ते दुसऱ्याच्या गुलालात गेले, जिंदाबाद. आणि परत याच्या घरी आले सकाळी. आपलं गावच नालायक आहे, तुम्हाला पाडलं हो. पण घाबरू नका, आपण त्यांचा बदला पुन्हा तयारी धरा. आता 20 गुंठे घालवली, अजून 40 गुंठे घालवा आणि फुकटच्या घराला अर्ज करा इंदिरा घरकुलावर. राहायलाच काही राहील नाही. मराल ओम तयार झालाय. इथं होतो आपण, तुम्ही नाही काळजी करायची काही. मी तुम्हाला कुठे गेलो तर जागेवाना बऱ्या पहिलं जग शून्य होतं, तयार झाला ओम. ओम मध्ये 3 अक्षर आहेत, अ उ म. आकार उकार बोला जा. मकार हा कुठं तयार झाला ऐका. बिंबीच्या जवळ दोन्ही बाजूला टणक भाग आहे. नीट बा. मध्यभागी खड्डा आहे. या खड्ड्यात बोट ठेवा आणि इथवर वरवडीत आणा. 3 खड्डे लागतील. 1 2 3. याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पशंती, याचं नाव आहे मध्यमा,
आणि याचं नाव आहे वैखरी. पेशी शुगर बीपी आणि रोग होण्याचं एकमेव कारण मानसिक समाधान नाही. पुढे सांगतो गरीब माणसं गरीब माणसं निर्भय असतात, त्याला भीती नाही. हे आपले फुलं आहेत एवढी ठाण्याची, फुलाखाली भिकारी झोपत. पाऊस पडो येऊ, सोल येऊ, रिलॅक्स, लाईट बिल पाणीपट्टी, टेन्शन अजिबात नाही. आपल्याकडे नुसती बंगल्यात मागणं उडी मारायचं, उठलाच उघडा बाथरूम मध्ये बॅटरी लागेल, शाळामध्ये बॅटरी लागेल, ते दिवसामध्ये पाहून मागं सरतो, ते दिवसावर खाली झोप नाही. पैसा कमवतच सांभाळायचा कसा, सांभाळायला भीती. श्रीमंत माणसांना भीती आहे, गरिबांना भीती नाही. रस्त्याच्या कडेला भिकारी मारत आहे, कुत्र्याची कडून जाईल, उलट भिकारी मागल्या पुढे गेला त्याला मत होता मागल्या शर्ट ते चपाती तरी 2 रुपये तरी नाही. बघण्यावाल्याने मत होता त्याला, त्या ठिकाणी परत दिसला सगळ्यात तुम्ही घरी म्हणला मी असं तू तरी चांगल्या वर्षी बनली पोत्यात घालून भिकारी आणतो. आता माझे हे दिवस आले हे तुला सांग, मत कमी करा, सोडायला का. पहिला काम, दुसरा क्रोध, तिसरा मत, चौथा मत्सर, यानं त्याला नाव ठेव. दोन जावा एकत्र आहे, दोन जावा जावा चुरलीचं बोललो घेऊन खेळायला गेलं, खेळायला ताकदीचं झोपेल होतं, उठलं ते दूध प्यायला लागलं. आता इथं खेळायला गेलं, ओढून आणायची काय करायचं, दूध पे दो. अगं मग मी इतक्यात गेलो पे, तो पेतो तुला काय झालं. अगं मग मी इकडे पेलं तर इकडे निघत आहे, पुढेही निघू दे आणि त्याला सगळं इकडे निघू दे, पण पे अरे तिचं पेत आहे. त्याचं नाव काय, मस्त मस्त मोठे नाही मदरीचे पोर कसं 5 झाले. काम, क्रोध, दोन मग मत्सर, सावध अहंकार म्हणजे कपड्याचा अहंकार, केसाचा अहंकार. आणि म्हणतो मी नवीन पाहिजे की नवीन. आता लग्नात एक मूर्खपणा आला यावर्षी, मी दिमाग लावता तो हळद आली, पण हळदीच्या आधी शेत कार्यक्रम आला. मी एवढा नालायकपणा, 1 लाख रुपये मी दिला खर्च आहे, 20 रुपयाला गाडी. पोट 20 रुपयाला आहे. तू काय नाही फक्त दाबायचा, गांडूळ कुत्री खेपलं चुराळं बरं ते काढायचे पुढे इथून इथवर आणि तळपाया. 20 रुपयाचा आखा कार्यक्रम होता. ते गांडूला काढायचं त्याला काही. पण आता स्पेशल कार्यक्रम करायची, त्याला डान्सर आहे नवरीची आहे. तुम्ही नवी नवरी पाहिजे, नवी नवरी इथवर हिरव्या इथल्या मधल्या आणि बोलणं एकदम सिस्टमॅटिक. कोणत्या गोष्टी होती ना कशी वाईट पद्धती भागातच आहे.
पहिल्या वाव वाव आहे म्हणत ते आपल्याकडे असंच आहे कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला जात नाही कोलगेट मध्ये एक म्हातारी आहे तिला जात नाही आणि ती म्हणती हे क्वेश्चन देते म्हणजे असंच त्याचं उत्तर आहे का किती झालं आपला पा आणि सहा आणि सहा झाले बरं का आता अजून किती राहिले 10 राहिले पुढचे 4 आहे का आता मी तू तुझं या बाबळे बसून या बाबळे पण इकडे अख्खी तुझी शिरावली नाही ना मी सासूचं सोनाचं भांडण झालं सोडून दे तुला काय बघायचं भूक ते मला कुठे माझं हो दे मग तू ये मी पाहते तुझा गरीबवर जाय तू तुझं माझं सांच्या आता राहिले 6 एक 6 एक या 6 पुन्हा पोर झालं ना पोर काम क्रोध लोक मग मसत अंकार अष्टमी तू तुझं माझं आता पुरी राहिल्या 6 एक आशा आशा 2 इच्छा नीट आहे का बघा आशा इच्छा वासना तृष्णा मनष्णा आणि तितिक्षा किती झाल्या 10 आता आहे का वाद्यबारीक आहे का म्हातारी मारायला ही 16 पोरं तुम्हाला जमून देणार नाही कारण पोरं राहिला शरीरात म्हातारी सुद्धा राहिला शरीरात म्हातारी मारायला ही कथा औषधी पैसे हरे हरी तुम्ही म्हणारे सकाळी हरे हरी तुम्ही म्हणारे सकाळी हरे हरी तुम्ही म्हणारे सकाळी हरे हरी तुम्ही म्हणारे म्हातारी मारायचं औषध आहे घुळ घुळ आवाज की घुळ घुळ आवाज घुळ घुळ आवाज घुळ घुळ आवाज
म्हातारी मेली मेली तुम्ही म्हणाल अख्खं कीर्तन म्हातारी होता आणि हाच मुद्दा अख्ख्या कीर्तनात 16 पोरं म्हातारीला झाली आणि भजनाला 16च्या 16 पोरं गेली. आता तुम्ही उत्तर जर क्लिअर दिलं तर आपण कळलं असं होईल. माया नावाची म्हातारी मेल्यामुळं आपण देव झालो तर जीव राहिलो. बस फेल बसलो. देव आपण झाल्यामुळं आपल्याला लग्न न करता मुलगा झाला पाहिजे. दान दिलं तरच कळेल. ऐका कोणता? माया नावाची म्हातारी मेली की बोध नावाचा मुलगा. माया नावाची म्हातारी मेली तर मी वासुदेव आहे हा बोध नावाचा मुलगा होतो. म्हणून जनाबाईचं म्हणणं आहे जाते ग माहे राणा माझ्या मूळच्या बाई बाई जाते ग मागे ज्ञानराज माझी योग्याची माय साधकाचा माय ज्ञानाबाई माझी अनाथाची माय आणि वेदशास्त्र देती माई. पहिला मुलगा मला वेद झाला, दुसरा मुलगा मला योग झाला, तिसरा मुलगा मला साधक झाला आणि चौथा मुलगा मला अनाथ झाला. पहिल्यासाठी म्या अमृत अनुभवलीला, दुसऱ्यासाठी म्या चांगदेवासाठी गेली, तिसऱ्यासाठी म्या ज्ञानेश्वरी गेली आणि तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी म्या हरिपाठ लिहिला. आणि हरिपाठ हा ज्ञानोबरायचा चौथा मुलगा आहे आणि आज कीर्तनाला घेतला मुलगा हरिपाठातला आहे. आणि ऐका सगळ्या ग्रंथात दोनच ग्रंथ अवघडे, एक ज्ञानेश्वरी आणि 2 हरिपाठ. रामायणात कथा आहे, भागवतात कथा आहे, शिवपुराणात कथा आहे, नवनाथात कथा आहे, एक कथा आहे. हरिपाठ एक काम सांगतो पहिला कळाला. बाबाजी सामाजिक संस्था शिंदे सारखा एक तरुण तडफदार माणूस दिले, तरुण कीर्तनकार आहे. साहेबांचा त्याला आशीर्वाद आहे, साहेबांचं मार्गदर्शन आहे. एक काम पहिल्या मंडळाने करायचं आहे. सांगू माझ्यासाठी फक्त 30 रुपये खर्च करायचे. 30 तुम्हाला काही पैशात पडा नाही. 30 रुपयाची ज्ञानेश्वरी घ्या आणि देव हा ज्ञानेश्वरी घ्यावा.
देवा देवा मी पटणार नाही तुम्हाला, ज्ञानेश्वरीचा स्पर्श सुद्धा माणसाचं कल्याण करतो. आपण काय करणार आपल्या ग्रंथांच्या बाबतीत निष्ठेश. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही आहे, नाही ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही आहे, ज्ञानेश्वरी विश्वाची आई आहे. आता पुढे सांगू पाहिजे मला, लहान पोरग पाण्याला मम म्हणलं तर तुम्हाला आनंद होतो. लहान पोरग बाबाला बा म्हणलं, बा बा बाबा, तुम्हाला किती आनंद होतो. तुम्ही त्याचा गार वाटता, टपकट मुका घेता. आशीबाई जर कीर्तनाला आले नातवाला घेऊन, बाबा काय सांगतो याच्याकडे ध्यानात नाही. नातू हसला तर ती हसते, नातून मुले हाणला तर ती हाणते. लहानपणी कुणाची पिल्लं तशीच असतात. तुम्हाला माहित नसेल सगळ्या प्राण्यांमध्ये एवढ्या स्मार्ट पिलू लहानपणी एका प्राण्याचं असतं माहितीये. पाहिलं तुम्ही डुकराचं पिलू पाहिलं, इतकं स्मार्ट. त्याच्यानंतर नंबर 2 मांजरीचं एकदम भारी, त्याला किंमत नाही, परत ती नाही का ती म्हातारी बसण्यात लक्ष देत नाही. ज्ञानेश्वरी हे बाळ रडलं हसलं दावलं होतो. सांगू तुम्हाला महाराज मंडळी सगळं, ज्ञानेश्वरीची ओवी जर तुमच्या मुखातून बाहेर पडली तर सगळ्यात मोठा आनंद मावलेला होतो. सगळ्यात मोठा आनंद गणोबा होतं. माझं लेकरून ज्ञानेश्वरी म्हणताय. पुढे सांगू, ज्ञानेश्वरी लिहिणारं बाळच जर कोवळ आहे तर त्याची ज्ञानेश्वरी कशी असते. ज्ञानेश्वरी लिहिणारं बाळ फक्त 15 वर्षाचं आहे, पण चित्रपट आले, दिग्दर्शक आले, गायक आले, ज्ञानेश्वरी जशीच्या तशी आहे. चित्रपट काय सकाळी रिलीज झाला तर हे झिंगझिंग गाणं आलं गुंगुम करीत गेलं. आता कोणी झिंगय म्हणा गुंग आहे म्हणा, अशी गाणे किती गेले. सकाळी गाणं निघलं तर दुपारी त्याची हवा निघून जाते. 1-2-3 दिवस लोक उडे हाणतात. हे किती झिंगाटर गुंगाट किती गेले. हरिपाठ आपला जसाच्या तसा आहे. फायटर बिटर ऍक्शन पिक्चर हे किती आलं किती गेलं. परत त्याचं कोणी नाव सुद्धा घेत नाही. ती पुष्पा गेली, पुष्पा आली पुढे गेली, तिचा परत तपास आहे. अशालाही पुष्पा गेल्या. गाणे किती जाते पुढे समजत मला. ज्ञानेश्वरी आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहे. आणि ज्ञानेश्वरी लिहिणारं बाळ किती कोवळ आहे ना, किती कोवळ आहे. तुम्ही विचार करा. पण तू किती झाले सांग. शिल्पिका मराठी इंग्लिश मिडियम आहे, इंग्लिश मिडियम आहे. ट्युशन आहे, ट्युशन आहे. इंग्लिश मिडियम आहे. मिल्क इज ए सॉलिड है, मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गैस. Milk is a solid liquid or gas. Milk is a liquid. Stone. सांगू नका. Stone. Stone is a solid liquid or gas. Stone, stone. Solid. किती आहे? शिवी का मराठी? इंग्लिश मीडियम आहे. Water, liquid. Milk, लिक्विड. स्टोन, वूड, सॉलिड. बापाच्या बायको टिपटिपा म्हणतात. विचार मला बाप बोलले. ट्युशन आहे, ट्युशन आहे. तुला आहे ना ट्युशन. आता एकच उत्तर द्या बघा. तू सांगत आहे तुझ्या मम्मीने इंग्लिश येतं, थोडंफार येतं, बोलता बिलता येतं, पाणी येतं, एकच होता येतं, ABCD येते. आता एकच उत्तर द्या महिला म्हणलं. तू शाळेत किती जातो, किती वाजता जातो? 7:30. येतो कधी? 2, 7:30ला जातो, 2ला येतो. बरं ट्युशनला कधी येतो? 3. आणि ट्युशनवर कधी येतो? 5. 7:30 ते 5. जगल का? सगळं का? तुम्ही यांना संपवायला जन्म दिलाय का सुधरवायला? त्याचा बाप 6 तास ड्युटी करतो तर 3 नाईट हाणतो तेव्हा झोपतो. मी तसेलाही बोलून विनोद सांगू नका पाहिजे म्हणलं. मुलगा मला आहे. आईने मुलाला जर आई सुशिक्षित असेल ट्युशनची गरजच नाही. काय महिने तिथं ट्युशनला? काय महिना? 7 महिना. काय महिना? फी किती आहे महिन्याला माहित नाही. तुला किती फी रे?
10,000 per year. Per month? Per year असं. 6,000. 6,000 महिना. मात्र त्याला जर काजू चालणे, बदाम चालणे, आईनं जवळ घेतलं. घरामध्ये प्रत्येक स्त्रीनं 2 तास सगळ्यांचे मोबाईल बंद ठेवावे, 2 तास टीव्ही बंद ठेवावा, मुलांना बसायला शिकवावं. आरती आपण नुसतं जिजाबाईचा इतिहास सांगायचा का लोकांना? आईला बाई होळकरांचा सांगायचं का? तुझ्या मम्मीने तुला कधी बसायला शिकवलं का? नाही. तुझ्या मम्मीने शिकवलं का? हे कधी बसायला शिकवलं का? मम्मीनं कधी तुला बसायला शिकवलं का? आता मी बोललो असतो तर तुम्हाला झोपलं असतं. तुम्ही लगेच बातमीच तयार केली असती. इंद्रीकरांनी महिलांच्या भावना दुखवल्या. लगेच माझा गेम मी आहेच लपडे निसरायला. आता तुमचे सांगतात का मी म्हणतोय? हा विनोद नाहीये मला. तुम्ही ट्युशनला पोरग पाठवण्यापेक्षा सुंदरपैकी त्याला जवळ घ्या, बसायला शिकवा, एखादी कविता शिकवा, त्याला एबीसीडी शिकवा, 1-2 शिकवा. 4वी-5वी पर्यंत त्याचा पाया पॅक होतो, पुढे चालायला. आणि त्याला वर्गात कॉन्सन्ट्रेशन करायला सांगा ना. ही पोरं ट्युशनला झाल्यामुळं जर शिकवण्यामध्ये ट्युशनला प्रकरण झालं तर ते पोरग वर्गात लक्ष देत नाही. वर्गात जर झालं तर ते पोरग ट्युशनला लक्ष देत नाही. पैसे जातात. आता ट्युशन नसले ना ते आपण 10 मिनिटं बसायचं. भाऊ एवढं गणित मला सोडून दाखव. हे जर तुम्ही केलं नाही ना पिढी संपलेलं. मग कमवायचं कोण असेल? हे रात्र दिवस हाताचं काम करा, रेल्वेच्या नाटकाला शिटका, वेळेत पळा, ड्युटीवर जा. हे कशासाठी करायचं? करायचं कशासाठी? जर तुम्ही नजरेनं शिकवायचं किती आहे? 5वी शिबिका मराठी इंग्लिश मध्ये गड्यावर काटे किती? 12. किती वेळ? 6वी हे सेमी का मराठी? सेमी लाईक यू हॅव सायन्स. You have science? No? Math? Yes. Science? No? हिंदी? तू किती राहिले? हा टी-शर्ट वाला तूच जात नाही का? ए 6वी वाला 9वीला कोणी लिहिता? कबूल होती आम्ही शाळा सोडून दिली. मुलींमध्ये कोणी 9वीला? नाही. तू किती राहिले? 5वी सेमी का मराठी? इंग्लिश मीडियम सेमी का? अरे वा. कार्बन इज ए सॉलिड लिक्विड और गैस. कार्बन इज ए सॉलिड लिक्विड और गैस. रॉंग. कार्बन इज ए सॉलिड. कार्बन डायऑक्साइड इज ए गॅस. ही स्थिती आहे. पोरांनो ते सायलेंट मधलं गाणं कोणतंही मी चिंगाट करेक्ट. आणि ती पोरगी कोण आहे? करेक्ट. तो पोऱ्या वर्षा. आता एक नवीन गाणं आलं ते कोणतं आहे? करेक्ट. आता ते एक नवीन आलंय आणि शुक्केवाली पोर. करेक्ट. अजून एक आलं ना आला 5लाचा. हे बघा आला 5लाचा जरा बोला बैलगाडा त्याने घाटात केला. याला 2च माणसं जबाबदार. तुमची आई आली